Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. मुंबई महानगरपालिकांचे निकाल समोर आलेले आहेत। महायुतीला सध्या तरी बहुमत आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सगळ्या नगरसेवकांना घेऊन त्यांना ताज लँड एंड मध्ये बोलवलेलं आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे दावोसच्या टूरवरती गेलेत। आणि या सगळ्यामध्ये संजय राऊतांनी आता असं स्टेटमेंट केलेलं आहे की देवाभाऊंची इच्छा असेल तर शिवसेनेचाच महापौर होईल। आणि शिवसेना म्हणजे खरी शिवसेना, डुप्लिकेट नाही, म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही नाही, असं एका अर्थी संजय राऊत आज बोलून गेलेत। आता या सगळ्यामध्ये मुद्दा आहे की मुंबईच्या निवडणुकांमध्ये कोणाचा किती वोट शेअर आलेला आहे। आणि जे सातत्याने हे निकाल आल्यानंतर बोललं जात होतं की काँग्रेस हे कदाचित किंग मेकरच्या भूमिकेमध्ये येईल, तसं झालेलं आहे का? त्याचबरोबर या सगळ्यांचा वोट शेअर नेमका मुंबईमध्ये किती आलेला आहे या सगळ्याच पक्षांचा। आणि जर शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आणि काँग्रेस हे जर एकत्र लढले असते तर काय झालं असतं, किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र लढले असते तर काय झालं असतं, किती वोट शेअर वाढला असता, हे सगळं गणित आपण आकड्यांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की कुठल्या पक्षाला किती वोट शेअर मिळालेला आहे। आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण जर बघितलं तर भाजप जो सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे, ज्यांच्या 89 जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत, त्यांचा वोट शेअर आपण बघितला तर तो आहे 45.39% इतका वोट शेअर हा भाजपला मिळालेला आहे। त्याच्यानंतर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आपण जर बघितली तर त्यांचा वोट शेअर हा 10.28% आहे। आणि त्यांच्या 29 जागा ज्या आहेत त्या यावेळेला मुंबईमध्ये निवडून आलेल्या आहेत। अखंड शिवसेनेचं जर आपण बघितलं तर 2017 मध्ये अखंड शिवसेनेला 84 जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या। आणि यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा ज्या आहेत त्या मुंबईमध्ये स्पेसिफिकली मिळालेल्या आहेत। आता इतर पक्षांचा वोट शेअर बघायचा झाला तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे त्यांचा वोट शेअर हा 27.37% इतका आहे। काँग्रेसचा वोट शेअर आपण जर बघितला तर तो 9.41% इतका आहे। आणि मनसेचा वोट शेअर बघितला तर तो 2.91% इतका आहे। सो या सगळ्यामध्ये जे गणित मांडलं जात आहे किंवा ज्याबद्दल खूप चर्चा होतीये की काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना जर एकत्र लढली असती तर काय झालं असतं, तर साधारण 30 अशा जागा आहेत मुंबईमध्ये जिथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र लढण्याचा फायदा किंवा बेनिफिट जो आहे तो झाला असता। आता जर आपण ह्या टक्क्यांची टॅली केली तर किती आकडेवारी येते ते आपण बघूयात। सो आपण जर बघितलं की शिवसेना UBT यांचा स्कोर किती आहे किंवा वोट शेअर किती आहे तर 27.37 प्लस काँग्रेस 9.41 तर 9.41 प्लस मनसे 2.91 तर 2.91। हे जरी आपण बघितलं तरी त्यांचा वोट शेअर हा 39.69% इतका येतो। आणि याच्यातनं पुन्हा एकदा हे सिद्ध होतं की खरं तर त्यांना तसा फारसा फायदा जो आहे तो झाला नसता। आता या सगळ्यामध्ये आणखीन एक कॅल्क्युलेशन असं आहे की जर मनसेला याच्यातनं वगळलं असतं, म्हणजे जर उद्धव ठाकरेंनी फक्त काँग्रेस बरोबर युती केली असती किंवा महाविकास आघाडी म्हणून जर ते निवडणुकीला सामोरं गेले असते, कारण त्यांच्याबरोबर अर्थातच एनसीपी सुद्धा होतं, शरद पवारांची एनसीपी, त्यांचा काही फारसा चांगला आकडा किंवा त्यांचा काही फारसा चांगला वोट पर्सेंटेज नाहीये, पण तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून जर ते या निवडणुकीला एकत्र गेले असते, सामोरं गेले असते तर 30 अशा जागा होत्या ज्या कदाचित त्या महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्या असत्या। पण ह्या सगळ्यामधनं एक गोष्ट जी स्पष्ट होते ती अशी की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे जरी एकत्र लढले असते आणि आपण जर या वोट शेअरची टॅली केली तरी सुद्धा त्यांचं बहुमत आलं असतं का, हा प्रश्न जो आहे तो तसाच राहतो। कारण या आकड्यांवरनं तरी त्यांची टोटल जी टॅली आहे ती भाजपपेक्षा पण वर जात नाहीये, त्यामुळे एकंदरीतच हा प्रश्न आहे की जर त्यांनी एकत्र आले असते तर काय झालं असतं, याची चर्चा तशी फारशी करण्यात अर्थ नाहीये। कारण की ह्या म्हणजे आत्ताच्या घडीचे जर आपण आकडे बघितले तर ह्या आकड्यांमध्ये सुद्धा भाजपचा जो वोट शेअर आहे त्याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आणि काँग्रेस या तिघांचा मिळून सुद्धा वोट शेअर जो आहे तो त्याच्यापेक्षा जास्त येत नाहीये। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? हा निकाल जो आहे तो तुम्हाला पटलेला आहे का? आणखीन कुठले असे फॅक्टर्स आहेत जे महत्त्वाचे ठरलेले आहेत या निकालामध्ये? म्हणजे मराठी माणसाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर मुस्लिम मतांचं झालेलं विभाजन असेल, त्याचबरोबर
म्हणजे MIM जो पक्ष आहे, MIM पक्षाच्या सुद्धा 8 जागा मुंबईमध्ये निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे तोही म्हणजे जी मतांची विभाजन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मुंबईमध्ये, हे याच्यातनं स्पष्ट होतं. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत. सो या एकंदरीत सगळ्या निकालाबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.